पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। पूज्यभंत अग्गधम्म महाथेरो यांचं स्वागत करायचं आहे। पूज्यभंते यशधम्म यांचं स्वागत करायचं आहे। पूज्यभंते झानापती यांचं स्वागत करायचं आहे। पूज्यभंत नागज्योती थेरो यांचं देखील स्वागत करायचं आहे। श्रामनेर शील धम्मशील संघशील भंतीजींचे स्वागत करायचे श्रामनेर आहेत आणि धम्म काय ध्यान ज्योती यांचं देखील स्वागत करायचे। सयाले साधना ज्ञानी म्यानमार ज्या हिंदी अनुवादक आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे। सयाले धम्मसी म्यानमार यांचं देखील स्वागत करायचं आहे। सयाले हेमावती यांचं देखील स्वागत करायचं आहे। सयाले नंदा सारी यांचं देखील स्वागत करायचं आहे। उपासिका साधिका कॅटरीना स्वित्झर्लंड यांचं देखील स्वागत करायचं आहे। उपासिका ज्ञानी नाय यांचं देखील म्यानमार त्या लेखिका आहेत त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। दयानंद कांबळे साहेब आणि महेंद्र यांना सूचना आहे की त्यांनी या ठिकाणी भीमराव वायवळ साहेबांमुळे या भिक्खू संघ या ठिकाणी आलेला आहे तर त्यांचं देखील स्वागत करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। उपासक आणि साळवे सरांचे आदर्श घेऊन विपश्यना केंद्र परभणी शहरामध्ये या ठिकाणी निर्माण करत आहेत। अशा प्रकारे ही चळवळ वाढत जाते, धम्म वाढत जातो उपासक तयार झाल्यानंतर। जय भीम जय भीम। We will give triple gem 5 precepts and then we will start meditation. For this program will be held for 1 hour only. After 1 hour we finish. So whatever we are going to do, we have limited time. नंतर करा स्वागताचा आता तुमचं नंतर हो द्या। आता बसा आता सर। हा कार्यक्रम संपल्यावर पुन्हा स्वागत करू शकता तुम्ही सगळे मिळून दान देताना। इथंच इथले ज्या विपश्यना केलेली नाही तरी सुद्धा करू शकता दान करायचं आहे। विपश्यना म्हणजे हे श्वासावर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष देण्यासाठी लक्ष केंद्रित करायचं आहे। मन इकडं तिकडं भटकलं तरी त्याला परत आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आणि शरीरामध्ये होणाऱ्या चित्तामध्ये होणाऱ्या ज्या वेदना संवेदना असतात तुमच्या शरीरामध्ये डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत एक वेगवेगळ्या पद्धतीच्या संवेदना निर्माण होत असतात। त्या एक अशा झंझणाट सारख्या मुंग्या आल्यासारख्या तिकडे टोचल्यासारख्या पायाला कधी कळ लागते डोक्यामध्ये मुंग्या आल्यासारख्या होतात पायाला मुंग्या आल्यासारख्या होतात। येणाऱ्या वेदना ह्या मुंग्या ह्या संवेदना वेदना फक्त त्याच्याकडे तटस्थ भावनेनं पाहायचं। तटस्थ भावनेनं पाहिल्यानंतर त्या येणाऱ्या वेदना असतील किंवा सुखद वेदना असतील दुःखद असतील ह्या थोड्या वेळाने नाहीशा होणाऱ्या असतात। तसंच आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडणाऱ्या असतात ह्या निसर्ग नियमानुसार निर्माण होतात आणि संप पावतात नाहीशा होतात। त्याकडे फक्त तटस्थ भावनेनं पाहायचं। म्हणजे हे असंच का झालं म्हणून त्याच्याकडे रिॲक्ट करायचं नाही किंवा राग निर्माण करायचा नाही किंवा त्याच्याविषयी लोभ निर्माण करायचा नाही द्वेष निर्माण करायचा नाही त्याला विपश्यना म्हणतात। आणि खरी विद्या भगवान बुद्धाची प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्धाचा अंश आहे। प्रत्येक मानव हा बुद्धाचा अंश आहे। त्या बुद्धाचा अंश विकसित न झाल्यामुळे आपण प्राण्याच्या अंशाकडे जास्त फिरकला जातो। म्हणून व्यासनाधीनतेच्या आरे जाऊन पंचशिलाचं पालन करत नाहीत। पंचशिलाचं पालन खरोखर करण्यासाठी मुखाने पंचशील घेण्यापेक्षा आचरणात आणण्यासाठी ह्या विपश्यनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या काही वेदना असतात दुःखद ते सुखद वेदना असतात। चोरी करण्याचा मोह माणसाला निर्माण होतो, खोटं बोलण्याचा मोह माणसाला निर्माण होतो। हे कसं मोह निर्माण झाल्यानंतर ते मनातून कसा दूर करता येतं हे विपश्यनाच्या मार्गातूनच आपल्याला कळतं आणि ते दूर करता येतं। तरच ह्या आधाराने ह्या विपश्यनाच्या आधाराने पंचशीलाचं पालन होतं। पंचशील धारी होतो आपण।
पंचशील मुखारी नाही होत. फक्त मुखारी पंचशील म्हणण्यापेक्षा पंचशीलाचं दैनंदिन जीवनामध्ये आचरण करण्यासाठी ही विपश्यना तुम्ही सगळ्यांनी अंगीकार केला पाहिजे. म्हणून म्यानमार मधून जी ओरिजिनल रूपामध्ये शुद्ध रूपामध्ये म्यानमारमध्ये भगवान बुद्धाची विपश्यना शिल्लक राहिली होती. भारतामध्ये भगवान बुद्धाची शिकवण सगळी संपलेली होती आणि ती विपश्यना सायडो भक्तीच्या मार्गाने त्या ठिकाणी जिवंत राहिली. ती जिवंत राहिलेली विपश्यना भारतामध्ये यशन गोयंका गुरुजींनी परत भारतामध्ये वापस आणली आणि त्यानिमित्तानं आपण एवढे सुदैवी आणि भाग्यवान आहोत की त्या म्यानमार देशातून ज्या ठिकाणी भगवान बुद्धाची विपश्यना शुद्ध रूपामध्ये संरक्षित आणि शुद्ध रूपामध्ये सुरक्षित ठेवली होती ती संपत्ती आपल्याकडे परत या भिक्खूच्या मार्फत आपल्यापर्यंत वापस परत आलेली आहे. म्हणून आपण त्यांचे परत आभार मानून आपण या ठिकाणी 1 तासाचं मौन धारण करून लहान लेकरांनी मोठ्या माणसांनी कुणीही बोलायचं नाही. शांततेनं जे काही घटना घडतात त्याच्याकडे तटस्थ पाहायचं आहे आणि भिक्खूंनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं आहे. नामज्योती भंतेजींना विनंती आहे की त्यांनी उपासकांकडून त्रिशरण पंचशीलाची याचना वधवून घ्यावी. पूज्य भदंत अग्गधम्म महाथेरो सयाडो हे त्रिशरण नासह पंचशील प्रदान करतील. सर्वांनी त्रिवार करून घ्यायचं आहे. सर्वांनी 3 रत्नांना वंदन करायचं आहे. गुडघ्यावर बसा सर्व. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवन्तं अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि. प्रथमतः क्षमा याचना करायची. सर्वांनी सामूहिकरित्या क्षमा याचना करायची. करा. Namo tata bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Buddhang saranang gacchami. Buddhang saranang gacchami.
gacchami. Dutiyampi buddham saranam gacchami. Dutiyampi buddham saranam gacchami. Dutiyampi dhammam saranam gacchami. Dutiyampi dhammam saranam gacchami. Dutiyampi sangham saranam gacchami. Dutiyampi sangham saranam gacchami. Tattayampi buddham saranam gacchami. Tatiyampi buddham saranam gacchami. Tattayampi dhammam saranam gacchami. Tatiyampi dhammam saranam gacchami. Tattayampi sangham saranam gacchami. Tatiyampi sangham saranam gacchami. Tisana tamanam pripuna. Amante. Panadipada Viramni Sikkhaparam Samadhiyami. Panatipata Veramani Sikkhaparam Samadhiyami. Adhena Dana Viramni Sikkhaparam Samadhiyami. Adhena Dana Veramani Sikkhaparam Samadhiyami. Kametu Mitsasara Viramni Sikkhaparam Samadhiyami. Kametu Mitsasara Veramani Sikkhaparam Samadhiyami. Musawara Viramni Sikkhaparam Samadhiyami. Musawada Veramani Sikkhaparam Samadhiyami. Suramiriya Micha Pamaratana Viramni Sikkhaparam Samadhiyami. Suramiriya Micha Pamaratana Veramani Sikkhaparam Samadhiyami. Sivitam Ambante. Sivitam Ambante. Sasamanopi. Repeat me. Sivitam Sividam Sivitam Jivatam Sasamanopi Sasamanavi Sikkhaparam Sikkhaparam Nasasami Nasasami Idame Punya Idamma Punya Atawekaya Asavakaya Mahanhotu Mahanhotu Idame Dana Idamme Danam Idame Silam Idamme Silam Nibbānasa Nirvanasa Pisyo Vijayo Hotu Hotu Sadhu 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 Dhammam namami Sangham namami. सर्वांनी समोर समोर यायचं आहे, मोकळं मोकळं बसायचं आहे.